भगवद्गीता गीतासार अध्याय पहिला। नमस्कार श्रोते हो। भगवद्गीता आणि भगवद्गीताच्या ज्ञानावर असंख्य लोकांनी काम केलेले आहे। आपण कितीही गीता ऐकले असतील, परंतु मी संतोष आज आपल्या समोर घेऊन येत आहे भगवद्गीतेची अजून एक व्याख्या। काय विशेष आहे या गीतेमध्ये? गीतेमध्ये जर काही विशेष आहे तर ते म्हणजे श्रीकृष्ण। बाकी आपण सर्व निमित्त मात्र साधन आहोत। परंतु माझा हा खास प्रयत्न आहे की आजच्या या युगामध्ये आपल्याला हा ग्रंथ एक रास्ता दाखवेल आणि आपण या गीतेला अगदी सहज समजू शकू आणि आज आपण आपल्या जीवनामध्ये रोजच्या याचा वापर करू शकू। तसे पाहिले तर गीतेबद्दल बरेच काही सांगितलेले आहे, ऐकलेही आहे। कदाचित एखादाच असा धर्मग्रंथ असेल की एवढे त्याविषयी सांगितले आहे। असं काय खास आहे गीतेमध्ये की वेळोवेळी ती आपल्याला अति आवश्यक आणि मार्गदर्शक होऊ राहिली आहे? अतिशय सोप्या भाषेत सांगितले तर भगवद्गीता एक उत्तर आहे। गीता एक उत्तर आहे जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं। जीवनाशी संबंधित असा एकही प्रश्न नाही की त्याचे उत्तर आपल्याला भगवान श्रीकृष्ण आपल्याला या गीतेमध्ये देत नाहीत। आपल्या मनामध्ये, मेंदूमध्ये जर काही शंका, अडचण, चिंता, कोणत्याही प्रकारची द्विधा परिस्थिती, जगामधल्या धर्मसंकट, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे गीता। भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायात वेद आणि उपनिषदांचा सार आहे। श्रोते हो, आपण याला वेद आणि उपनिषद समजून घाबरू नका। असे वाटेल तुम्हाला की हे आपल्या डोक्याच्या बाहेर आहे। श्रोते हो, आपण या अध्यायाच्या प्रत्येक श्लोकात स्वतःला अर्जुन समजा, कारण अर्जुनाचे प्रत्येक शंका, त्याची प्रत्येक भीती, अडचण हे तसे पाहिले तर आपलीच आहे आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत आहेत आपल्याला भगवान श्रीकृष्ण। कृष्णाला फक्त आपण अर्जुनाचे सारथी मानू नका, आपल्या जीवनाचे सारथी माना। त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण चाललो तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आपण प्रत्येक अडचणीला अगदी सहजरित्या जीवनात पार करू शकू। ज्ञान आणि धर्मग्रंथ याविषयीच्या मोठ्या गप्पा इथे होणार नाहीत। इथे जीवनातील प्रॅक्टिकल परिस्थितीवर इथे आपण बोलणार आहोत। तर चला, मी संतोष आपल्याला घेऊन जात आहे भगवद्गीतेच्या 18 अध्यायांच्या प्रवासावर। अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग। पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग। म्हणजे सुरुवात होते इथे धृतराष्ट्राच्या प्रश्नाने। त्यांना उत्सुकता लागली आहे की युद्धात काय होत आहे, त्यांचा पुत्र दुर्योधन आणि त्याची सेना काय करत आहे आणि त्याबरोबरच पांडू सेना काय करत आहे। त्यानंतर दोघांच्या शूरवीरांचे वर्णन आणि त्यानंतर येत आहे अर्जुनाचा विषाद, म्हणजेच अर्जुनाच्या समस्या, अडचणी, त्याचे धर्मसंकट। चला तर मग ऐकूया अर्जुन विषाद योग। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय। धृतराष्ट्र संजयला विचारतो की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर एकत्रित आलेल्या माझ्या आणि पांडूच्या पुत्र हे आता काय करत आहेत? धृतराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे की कुरुक्षेत्रावर काय होत आहे। धृतराष्ट्र आंधळा होता, तो पाहू शकत नव्हता, परंतु तो डोळ्यांनी आंधळा होता, मन आणि मेंदूंनी नाही। त्यांना माहीत होतं की ते धर्माबरोबर नाही आहेत, कारण धर्म तर तिथे असतो जिथे भगवान कृष्ण आहेत। आपल्या पुत्रप्रेमापायी त्यांनी शांतीऐवजी युद्ध स्वीकारले होते, परंतु त्यांना माहीत होते की या युद्धाला जिंकणे एवढे सोपे नाही।
आपण जेव्हा जीवनात काही चुकीचे करतो तेव्हा आपल्याला कळत असते की आपल्याला आपल्या कर्माचे फळ चांगले भेटणार नाही, आणि असेच धृतराष्ट्रालाही वाटत होते. याच भीतीत आणि शंकेत ते दिसत होते. संजय उवाच दृष्टत्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. संजय जे काही समोर आहे ते पाहून उत्तर देतो की, हे राजन, दुर्योधन पांडवाची सेना पाहत आहे आणि ही गोष्ट गुरु द्रोणाचार्यांना सांगत आहे. संजयला दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती. तो युद्धापासून लांब असूनही युद्ध पाहू शकत होता, आणि तो जे पाहत होता तोच ते सांगत होता. तो स्वतः मनाने काहीच सांगत नव्हता, फक्त जे डोळ्यांनी दिसतंय तेच सांगत होता. जसे की आपण एखाद्या मॅचमध्ये कॉमेंट्री पाहतो, तसेच संजयला दिव्य दृष्टी प्राप्त झालेली होती. त्यामुळे आपल्याला गीता ऐकायला भेटली. पश्यैतां पांडुपुत्राणां आचार्य महती च मुं व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमतः. हे आचार्य, द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न आपलाच शिष्य आहे. त्यानेच पांडव पुत्रांच्या या सैन्याची व्यूहरचना केलेली आहे. व्यूह आकार म्हणजेच ज्या विशेष प्रकारे सेनेचे योद्धा लढाऊ उभे आहेत की त्यांच्यामध्ये घुसणे अशक्य आहे, आणि जर कोणी त्यामध्ये घुसले तर त्यामधून बाहेर कधीच येऊ शकत नाही. त्याला व्यूहरचना म्हणतात. श्रोते हो, ज्यावेळेस आपण एखाद्या शत्रूला किंवा एखाद्या अडचणीला पाहतो त्यावेळेस आपल्याला त्या अतिशय मोठ्या वाटतात, आणि मनात आपल्या भीती निर्माण होते की आपण जरी काही करून तिथे गेलो तर आपण परत त्या संकटातून बाहेर पडू की नाही, खरंच आपण जिंकू का, असा विचारच करत अर्जुन पण या स्थितीत पडलेला आहे. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्च कीतानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजिङ्कुन्ति भोजश्च शैभ्यश्च नरपुण्डवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमोजाश्च वीर्यवान् सौभद्र द्रौपदेयाश्च सर्व एवं महारथः. या 3 श्लोकात दुर्योधन पांडुसेनेच्या सैन्याचे नाव घेत आहे. जेव्हा युद्ध होते तेव्हा आपण आपल्या समोरच्या सेनेतील युद्धात जे सैन्य आहे त्यांचा आपण अभ्यास करतो. तसेच दुर्योधन देखील करत आहे. दुर्योधन द्रोणाचार्यांना सांगत आहे की मोठमोठे धनुष्यवाले, तसेच युद्धात भीम आणि अर्जुनासारखे शूरवीर, सात्यकी आणि विराट, तसेच महारथी राजा द्रुपद, दृष्टकेतू आणि चेतिकान बलवान काशीराज, पुरोहित आणि मनुष्यात श्रेष्ठ युधामन्यू, तसेच बलवान सुभद्रा पुत्र अभिमन्यू एवं द्रौपदीचे 5 पुत्र, हे सर्व महारथी आहेत. याच्यावरून आपल्याला हे लक्षात येते की जरी कोणी शत्रू असेल किंवा अडचण नसेल काही, त्याविषयी आपण सर्व जाणून घेतले पाहिजे. अडचणीच्या प्रत्येक आपण पैलूतून माहिती घेतली पाहिजे. प्रत्येक बाजूने विचार केला पाहिजे, जसे की दुर्योधन करत आहे. अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तमः नायकामम सैन्यस्य संज्ञार्थ तां ब्रवीमीते. दुर्योधन पुढे म्हणतो की हे ब्राह्मण श्रेष्ठ, पांडवांच्या सैन्याला तर तुम्ही पाहिले, आता आपल्या पक्षातून जे प्रधान आहेत त्यांनाही जाणून घ्या.
द्रोणाचार्यांच्या माहितीसाठी शत्रू सेनेनंतर दुर्योधन आपल्या सेनेचे जे सेनापती आहेत त्यांच्याविषयी सांगत आहे. अडचणींच्या बाबतीत सर्व जाणून घेतल्यानंतर आता वेळ येते ती आपल्या बाजूने विचार करण्याची, की आपल्याला विचार करावा लागतं की आपल्याकडे कोणकोणते स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत, जसे आपण त्या गोष्टींमुळे समोरच्या गोष्टीवर विजय मिळवू शकू. जसे आपण समोरची एखादी जर भीती आहे, अडचण आहे, त्याविषयी सर्व अभ्यास केला आहे, त्यानुसार आपल्याला आता स्वतःचेही आकलन केले पाहिजे. आपण भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिज्ञयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. सर्वात आधी द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म, कर्ण आणि कृपाचार्य, तसेच अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्त पुत्र, तसेच यांच्याविषयी आपण जाणून घेऊ. की श्रोतेहो, जसे आपण सध्याच्या काळामध्ये एखाद्या गोष्टीची भीतीची काळजी घेत असतो, तसेच तिथे दुर्योधन शत्रूच्या सेनेला पाहून दोन्ही सेनेच्या युद्धाच्या विषयी गोष्ट करताना, बात करताना पुढील त्या गोष्टींसाठी तयारी करत आहे. युद्धाचा बारीक अभ्यास करूनच त्यावर विजय मिळवता येतो. प्रत्येक अडचणीला आपण बारीक विचार करूनच त्यासाठी तयार झाले पाहिजे. युद्ध असो किंवा अडचणी असू द्या, सरप्राईज जर काही झाले, आपला जर अभ्यास नसेल एखाद्या गोष्टीबाबत, तर आपला पराभव निश्चित आहे. अन्येच बहव शुरा मदर्थे त्यक्त जीवितः नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा. दुर्योधन आपल्या कर्माबरोबर म्हणतो की माझ्याबरोबर जीवनाची आशा सोडून देणाऱ्यांची काही कमतरता नाही. हे जे योद्धे आहेत हे सर्वजण युद्धात चतुर आहेत. दुर्योधनाच्या एका इशाऱ्यावर त्याचे शूरवीर लढण्यासाठी मरण्यासाठी तयार आहेत. त्यांना पाहूनच दुर्योधन आनंदी होत आहे. दुर्योधनाबरोबर लढण्यासाठी शूरवीर होते, जे लढण्यासाठी मरण्यासाठी तयार होते. जेव्हा आपण आपल्या एखाद्या अडचणीबरोबर लढत असतो त्यावेळेस आपल्याबरोबर कोण असतं? आपल्याबरोबर असते आपली हिम्मत, मेहनत, आपले पाहुणे. जसे की दुर्योधनासाठी त्याचे योद्धे आहेत, तसेच ते त्याच्यासाठी मरण्यासाठी देखील तयार आहेत. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलभीमाभिरक्षितं. दुर्योधन पुढे सांगतो की भीष्म पितामहाद्वारा रक्षित त्याची सेना सर्व प्रकारे अजय आहे आणि तिकडे शत्रूची सेना भीमद्वारा रक्षित आहे. दुर्योधन म्हणत आहे की भीमाच्या सेनेला तो अगदी सहजरित्या जिंकू शकतो, त्याचा तो गर्व आहे. श्रोतेहो, आपल्याला ते अजिबात करायचे नाहीये. कारण जर दुर्योधनाला जर माहीत असते की तो समोरच्याला हरवू शकतो, तर मग युद्धच का झाले असते? युद्धाला जिंकण्यासाठी समोरच्याला हरवावे लागते. श्रोतेहो, जर आपल्याला भीतीकडे बघून, समस्येकडे बघून जर आपल्याला असे वाटत असेल की आपण जिंकू, हा विश्वास असेल तर ठीक आहे, पण जर गर्व असेल तर ती आपल्या हरण्याची सुरुवात आहे. लक्षात घ्या श्रोतेहो, अतिशय महत्वाचा विषय आहे. अयनेषुच सर्वेषु यथा भागम वस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्त सर्व एवं ही. दोनों सेनांच्या अशा वर्णनाने दुर्योधन या गोष्टीपर्यंत पोहोचू इच्छितो की प्रत्येकाला आपापल्या जागी स्थित राहून भीष्म पितामहांची रक्षा करायची आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे की युद्धात आपण त्याच गोष्टीची सगळ्यात जास्त काळजी करायला पाहिजे की जे आपल्याला युद्धात सर्वात जास्त आवश्यक आहे. जसे की दुर्योधन आणि त्याच्या सेनेसाठी भीष्म पितामह आहेत. भीष्म पितामहाचा हरण्याचा अर्थ आहे की युद्ध हरणे, आणि त्यांचा वात्सन जिवंत राहण्याचा अर्थ आहे की
तुम्ही युद्ध हरूच शकत नाहीत. आपल्या बहुमूल्य गोष्टीची आपण तोपर्यंत काळजी घेतली पाहिजे जोपर्यंत आपण युद्धात जिंकत नाहीत. श्रोतेहो, पुढे वळूया. तस्य संजनयन हर्षम कुरुवृद्धः पितामह सिंहनादं विनद्योच्छे शंख दद्म्यो प्रतापवान. शंख वाजत आहे होणाऱ्या युद्धासाठी. कौरवांमध्ये सर्वात वृद्ध पिता भीष्म यांनी मोठ्या गर्जनेत शंख वाजवला की दुर्योधनाच्या हृदयात आनंद निर्माण झाला. युद्ध जिंकण्यासाठी आपल्या पक्षात तसे वातावरण निर्माण करावं लागते. स्वतःला दिलासा देखील द्यावा लागतो की आपण युद्ध जिंकण्यासाठी सक्षम आहोत. तसेच पिता भीष्मांनी केले आणि आपल्यालाही तसेच करायला पाहिजे. पुढे वळूया. ततः शंखाश्च भैर्यश्च पनवानक गोमुखा सहसैवाभ्य हन्त्यन्त सशब्दस्तुमूलो भवतः. युद्ध भयंकर असतात आणि हे इतिहासातील आजपर्यंतची सर्वात भयंकर युद्धाची सुरुवात होती. भीष्म पितामहांच्या शंख वाजल्यानंतर नगाडे, ढोल, मृदंग सर्व एकच साथ वाजायला लागले. यांचा आवाज संगीतमय नाही तर खूप भीतिवह होता. युद्ध मनोरंजन नसते श्रोतेहो. युद्धाचा ज्यावेळेस निर्णय घेतला जातो त्यावेळेस जे काही होईल ते सर्व स्वीकार करावे लागते. प्रत्येक युद्ध चॅलेंज आपल्याला आपली परिस्थिती घेऊन येत असतात. आपल्याला त्यानुसार तयारी करावी लागते. ततः श्वेतेर्हये युक्ते महती स्यंदने स्थितो माधव पांडवशैव दिव्यो शंख प्रदत्मतुः. आता वेळ होती पांडवाच्या पुत्रांची. पांढऱ्या घोड्यांनी युक्त रथात बसलेले अर्जुन आणि श्रीकृष्ण यांनी शंख वाजवले. जेव्हा श्रोतेहो युद्धात तयारी होते त्यावेळेस दोन्हीकडून होते. प्रत्येक पक्ष हा आपण जिंकणारच असे सैन्याला आपल्या दाखवत असतो. सध्याच्या काळात पण श्रोतेहो आपण जर स्वतःला असे जर शंख वाजवायचे असेल आपल्याला स्वतःबाबत तर आपण अशा वेळेस आपण असे करू शकतो की आपल्याला एखादी गोष्ट प्रोत्साहित करेल, मोटिवेट करेल. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्त धनंजय पौंड्रम दध्युम महाशंक भीमकर्म वृकोदरः. श्रीकृष्णाच्या शंखाचे नाव आहे पांचजन्य आणि भयानक कर्मवाले भीमसेनने आपला पौंड्र नावाचा शंख वाजवला. श्रोतेहो, आपल्या जीवनात देखील आपण असे युद्ध आपल्या संकटांना ज्यावेळेस आपण एखादं मोटिवेशन पाहून निवडू शकतो. तसेच काहींसाठी संगीत देखील, तर काहींसाठी देवाचे नामस्मरण, तर काहींसाठी आईवडिलांचे चरण स्पर्श असे करून आपण युद्धासाठी तयार होतो आणि तसे करायला देखील पाहिजे. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणि पुष्पको. पांडवांमध्ये सर्वात मोठे भाऊ कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल तसेच सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवलेले आहेत. श्रोतेहो, मोटिवेशन तर प्रत्येकाला पाहिजेच असते. आपण पाहिलेच असेल की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने युद्ध जिंकण्यासाठी आपापला प्रयत्न करत आहेत. काश्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथ धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहु शंखान् दध्नु पृथक् पृथक्.
प्रत्येक शंखाचा एक वेगळा आवाज, एक वेगळे अस्तित्व, युद्धातील प्रत्येक योद्धा आपली उपस्थिती दाखवत आहे. श्रेष्ठ काशीराज, तसेच महाराज शिखंडी, तसेच राजा विराट, तसेच राजा सत्यकी, तसेच द्रौपदीचे 5 पुत्र आणि अभिमन्यू. संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की हे राजन, सर्वांनी आपापल्या परीने आपले शंख वाजवले आहेत. श्रोते हो, महाभारताचे युद्ध असे होते की त्यामध्ये सर्वात मोठमोठे योद्धे भाग घेत होते, कारण असा चान्स कोण सोडणार होते. श्रोते हो, आपल्याला लक्षात घ्यायचे आहे की सर्वात मोठा योद्धा तोच आहे जो प्रत्येक वेळेस युद्धासाठी तयार असतो. जीवनामध्ये कितीही अडचणी जरी आल्या तरी त्यासाठी तो तयार असतो, तोच योद्धा असतो. परंतु त्यासाठी आपण प्रत्येक वेळेस तयार राहिले पाहिजे, कारण प्रत्येक योद्धा शंख वाजवून आपण असल्याचा प्रत्येकजण आभास करवत आहे. श्रोते हो, पुढे वळूया. सघोषो धातराष्ट्राणां हृदयानि व्यदायत नभश्च पृथिवी चैव तुमुलो व्यनुदायनः. युद्धाच्या आधी जसे आपण शत्रूला आपली शक्ती दाखवून भीती दाखवण्याचा प्रयत्न करतो, तसेच इथेही होत आहे. संजय म्हणत आहे की ह्या भयानक आवाजाने आकाश देखील थरथर कापत आहे आणि आपल्या पक्षातील लोकांचे हृदय विदीर्ण झालेले आहे. श्रोते हो, ज्यावेळेस आपण एखादी मोठी गर्जना करतो युद्धामध्ये, त्यावेळेस शत्रू विचारात पडला पाहिजे, कारण की त्यालाही विचार आला पाहिजे की आपण कोणाबरोबर युद्ध करत आहोत. जेव्हा आपण एखाद्या इंटरव्ह्यूला जात आहोत त्यावेळेस आपली प्रतिभा अशी पाहिजे की समोरचा आपल्या कौशल्याने प्रभावितच झाला पाहिजे. अर्जुन उवाच अथ व्यवस्थितान् दृष्टा धृतराष्ट्रनाकपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसमाप्ते धनुरुद्यं पाण्डवः दृशिकेशं तदा वाक्यमिदमः महीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथस्थापय मेच्युतः. अर्जुन आपला मोर्चा बांधून धृतराष्ट्र संबंधियांना पाहतो आणि आपला धनुष्य उचलून ऋषिकेश श्रीकृष्णांना म्हणतो की हे अच्युत, माझ्या रथाला दोन्ही सेनांच्या मध्ये उभे करा. अच्युत अर्थात अटल, जे आपल्या स्थानावरून हटत नाही, ज्याचा नाश होऊ शकत नाही. श्रीकृष्णाचे एक नाव अच्युत देखील होते आणि अर्जुन आपल्या सारथीला दोन्ही सेनांच्या मध्ये घेऊन जाण्यासाठी म्हणत आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाला त्यासाठीच निवडले होते की जेव्हा साक्षात भगवान परमेश्वर त्याच्या बरोबर आहेत, त्याचाच अर्थ आहे की धर्म त्याच्या बरोबर आहे आणि ज्याच्या बरोबर धर्म आहे तो कधीच हरूच शकत नाही. यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धवस्मन् रणसमुद्यमे. आजच्या जीवनातील सर्वात मोठे हे ज्ञान आहे श्रोते हो, की युद्ध कुठलेही असू द्या, कोणत्याही प्रकारचे असू द्या, वैयक्तिक असू द्या किंवा व्यावसायिक असू द्या, जेव्हा दोन पक्षाच्या मध्ये जाऊन आपण खरोखरची परिस्थिती जाणू शकता, की अर्जुन श्रीकृष्णाला सांगत आहे की मी जोपर्यंत युद्धातील दोन्हीकडील योद्धांना मी जोपर्यंत पाहत नाही की या युद्धामध्ये मला कोणाकोणाला बरोबर युद्ध करायचे आहे, तोपर्यंत ह्याला इथे मध्येच उभे करा. श्रोते हो, आपल्यालाही जीवनामध्ये आपल्या अडचणींच्या मध्ये जाऊन आपल्याला बारीक निरीक्षण करायला पाहिजे आणि त्यावेळेसच आपण निर्णय घ्यायला पाहिजे. योत्स्यमानावेवेक्षेऽहं येयत्रेह समागतः धृतराष्ट्रस्य दुर्भद्ये युद्धे प्रियचित्कीर्षवः. अर्जुन दुर्योधनाला दुर्बुद्धी सांगत आहे
कारण की दुर्योधनाच्या अडमुटपणामुळेच हे युद्ध झाले आहे. दुर्योधनाला जे बरोबर आले आहेत दुर्योधनाच्या, त्यावेळेस अर्जुन तिथे पाहण्याची इच्छा करत आहे की दुर्योधनाबरोबर कोण आहे. श्रोतेहो, हे जरुरी नाही की आपला शत्रू बरोबरच असेल. होऊ शकते की त्याने चुकीचा मार्ग अवलंबून आपल्याला युद्धात ओढले असेल, जसे की महाभारतात देखील झाले. युद्ध तर करावेच लागते आणि ते त्यावेळेसच करायला पाहिजे ज्यावेळेस आपण आपल्या शत्रूचा पूर्ण अभ्यास केला असेल. त्यामुळेच अर्जुन कृष्णाला दोन्ही सेनाच्या मध्ये रथाला घेऊन जाण्यासाठी सांगत आहे. संजय उवाच एवमुक्तो दृषिकेशो गुडाकेशन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम् उवाच पार्थ पश्चेतान् समवेतान् कुरुनिती. संजय आपल्या डोळ्यांनी जे पाहत आहे ते सांगत आहे की हे धृतराष्ट्र, जसे की अर्जुनाने सांगितले होते की श्रीकृष्णाने दोन्ही सेनांच्या मध्ये भीष्म आणि द्रोणाचार्यांच्या समोर तसेच संपूर्ण राजांसमोर रथाला उभे करून असे म्हटले आहे की हे पार्थ, युद्धासाठी एकत्र आलेल्या ह्या कौरवांना पहा. पार्थ अर्जुनाचेच नाव आहे. श्रोतेहो, त्या अर्जुनाचे नाव आहे की जो शंकांमध्ये आता गुंतणार आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्याला शंकांमध्ये अडकलेलं पाहतो त्यावेळेस आपल्या कृष्ण सुद्धा लय लांब नसतात आणि त्यांची गीता पण लय लांब नसते. श्रोतेहो, लक्षात घ्या. तत्रापश्य स्थितान् पार्थ पितॄनतः पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातृ पुत्रान् पौत्रान् सखीस्ततः. श्रोतेहो, पिता पुत्र याचा अर्थ कोणती पुत्र. आज दोन्ही सेनेच्या मध्ये ताऊ, काका, मामा, भाई आणि नातवांना पाहून महाभारताला यामुळेच धर्मयुद्ध म्हटले आहे की असे युद्ध जे धर्मासाठी लढले गेले. आणि यामध्ये सर्वात मोठा परिवार दोन तुकड्यांमध्ये वाटला गेलेला आहे. अर्धे एकीकडे आणि अर्धे दुसरीकडे. आणि प्रत्येकाला निर्णय घ्यायचा होता की त्यांना युद्धात कोणत्या बाजूने जायचे आहे, दुर्योधनाच्या की अर्जुनाच्या. श्वशुरान् सदृश्यैव सेनयोरूप भयोरपि तांस्यमीक्षः कौन्तेय सर्वान् बंधून वस्थितान्. या सर्व नातेवाईकांबरोबरच अर्जुन आपल्या नातेवाईकाला, सूर्योदय देवाला आणि बघत आहे, विचार करत आहे की संपूर्ण जीवन यांच्याबरोबर घातले. सर्व जण एकच तर आहेत, दोन्हीकडे आपलेच माणसे आहेत. पण आता आपलेच माणसांचे दोन पक्ष झाले आहेत आणि त्यातील एक पक्ष आहे शत्रूचा. प्रत्येकाच्या विरोधात अर्जुनाची लढाई नव्हती, परंतु अर्जुनाला आता त्याचा शत्रू झालेले आहेत. अर्जुनाचे ते शत्रू झाले आहेत आणि आता अर्जुनाला त्यांच्याशी लढायचे आहे. अर्जुन उवाच कृपया परयाविष्ठो विषिदत्रिदं ब्रवीत् दृष्टेवं स्वजनं कृष्ण युयुत्सोम समुपस्थितम्. आपले जवळचे मित्र अर्जुनाच्या समोर उभे आहेत आणि शत्रू पक्षात सर्व बांधवांना पाहून कुंतीपुत्र अर्जुन अत्यंत करुणाने शोक करू लागलेले आहेत आणि कृष्णाला म्हणत आहेत. श्रोतेहो, इथून तर सुरुवात होते की अर्जुनाच्या विषाद योगाचा, की ज्यामुळे संपूर्ण गीतेची रचना झाली. श्रीकृष्ण भगवानांना की अशी रचना करावी लागली की प्रत्येकाला चांगल्या रस्त्यावर जाण्यासाठी, चालण्यासाठी प्रेरित करत आहे आणि करत राहणार आहे.
सीन्दन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपयुच्छ शरीरे मे रोमहर्षश्च जायते. युद्धाची गोष्ट करणे फार सोपे आहे, युद्ध करणे फार अवघड आहे. असेच अर्जुनाबरोबर झालेले आहे. श्रोतेहो, असेच आपल्याबरोबर देखील होते. अशाच शंकांचे सोल्युशन भगवान कृष्णांनी आपल्याला गीतेत दिले आहे. दुःखी अर्जुन, युद्धात असलेले सर्व हा समुदाय जो आहे ते आपल्याला पाहून, तो मी पाहून माझे हातपाय काम करू नाही राहिले, जसे माझ्या अंगात ताकद राहिली नाही, तेव्हा माझ्या शरीरातील सर्व ताकदपणा गेलेला आहे. श्रोतेहो, बरेच वेळेस असे होते की ज्यावेळेस आपण युद्धाला जातो, एखाद्या अडचणीसमोर जातो, त्यावेळेस आपले हातपाय गळून जातात आणि आपल्याला एक प्रकारची भीती वाटू लागते. गांडीवं संसते हस्तात्वक्वे च परिद हृदयते न च शक्नोम्यवस्थातु भ्रमतीवच्छ मे मन. अर्जुन आपल्या दुःखाला सांगत आहे की त्यांचे दुःख आहे, श्रोतेहो, आपल्या द्विधांपेक्षा वेगळे नाहीये. श्रोतेहो, आपण परीक्षा द्यायला जा किंवा एखादी मॅच खेळायला जा, कितीतरी अशा परिस्थिती येतात की आपण स्वतःला अर्जुनाच्या परिस्थितीत पाहतो, जसे की आपण युद्धासाठी लायक नाहीयेत, युद्ध आपण करूच शकत नाही. अर्जुनाच्या हातातून त्याचे गांडीव धनुष्य पडत आहे आणि त्वचा जळू राहिलीये आणि त्यांचे मन भ्रमित होत आहे. त्यामुळे ते आता उभे राहण्यासाठी देखील समर्थ नाहीयेत. श्रोतेहो, पुढे वळूया. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशवः न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. जगातला सर्वात मोठा योद्धा हताश झालेला आहे. श्रोतेहो, जर आपण युद्धाआधीच आपल्याला थरथर कापताना पाहत आहोत, आपणच एक भीती आपल्या मनामध्ये आहे, तर आपल्याला वाटते नक्कीच की आपण आता हरणार आहोत. जग संपल्यासारखे आपल्याला वाटू लागते, सगळीकडे अंधकार पडल्यासारखा आपल्याला दिसू लागतो. अशा वेळेस आपल्याला एका मार्गदर्शकाची गरज असते. त्यासाठी अर्जुन म्हणत आहे की हे केशव, मी या परिस्थितीलाही विपरीत प्रकारे पाहत आहे आणि मी या सर्व समूहाला मारून मला काही चांगले झाल्यासारखे वाटत नाही. मी माझ्याच बांधवांना मारून मला काय मिळणार आहे. नकांक्षे विजयं कृष्णं न च राज्यं सुखानि च किं नो राज्येन गोविंद की भोगैर्जीवितेन वा. अर्जुन त्याचे स्पष्टीकरण देताना म्हणत आहे की भीती जेव्हा वाटते तेव्हा त्यावेळेस सगळं व्यर्थ वाटते. त्यावेळेस अर्जुन म्हणत आहे की हे कृष्ण, मला ना विजय पाहिजे ना मला राज्य पाहिजे. हे गोविंद, मला अशा राज्याचं काय उपयोग, अशा आनंदाचा काय मला भोगाचा उपयोग होणार आहे. की जेव्हा श्रोते हो भीती वाटते त्यावेळेस अर्जुन देखील सर्व सोडायला तयार आहे, त्याला काहीच नको आहे. अशा अर्जुन परिस्थितीत भयभीत झालेला आहे की तो सर्व आनंद सोडून तो या युद्धापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. श्रोते हो, हेच लक्षणं आपण देखील ओळखले पाहिजेत की अशा अवस्थेत आपण तेच करू जे आपल्याला कृष्ण सांगतील. येषार्मर्थे कांक्षितं नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिताः युद्धे प्राणात्स्यक्तः धनानि च. अर्जुन म्हणत आहे की मला ज्यासाठी हे सर्व आवडत आहे आणि हेच सर्व त्याग करून युद्ध करायचे आहे. विचार करा की श्रोते हो, आपण आपल्या जीवनातील युद्ध आपण जे लढतो, सगळं सुख शांती भाग
दौड जी करतो आपण, धावपळ करतो, ती सगळी आपल्यासाठीच असते, आपल्यांसाठी असते आणि इथे तर आपल्याच व्यक्तींना, आपल्या बंधूंना, भावांना मारावे लागत आहे. ही कशी परिस्थिती आहे की ते मला मारण्यासाठी उभे आहेत आणि मला देखील त्यांना मारायचे आहे. हे एक विवंचना, द्विधा मनस्थिती अर्जुनाच्या मनात आहे. श्रोते हो, पुढे वळूया. आचार्य पितरः पुत्रास्तथैव च पितामह मातुला श्वशुरः पौत्रः शालाः संबंधिनस्तथा. अर्जुनाच्या समोर उभे आहेत त्याचे गुरुजन, काका, मामा, मुलं, सासरे, मेहुणे आणि सर्व पाहुणे. अर्जुन आपल्या प्रत्येक पाहुण्याला जवळून ओळखत आहे आणि ओळखून त्यांना सांगत आहे, एतान्व हन्तुमिच्छामि घ्रतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतों किनु मही कृते. जर तुम्ही युद्ध करण्याचा निर्णय घेतलाच आहे तर तुम्ही म्हणू शकता की मी या शत्रूला मारणार नाही आणि एका शत्रूला मारेल. युद्धामध्ये प्रत्येक जण सैनिक असतो आणि तर तो शत्रूच्या पक्षातून आहे तर आपल्याला त्याला मारणेच आहे. आणि हीच द्विधा परिस्थिती आहे अर्जुनाची. आणि तो म्हणत आहे की हे मधुसूदन, हे कृष्ण, यांना मारून माझी जी युद्ध जिंकण्याची इच्छा नाहीये. श्रोते हो, पहा की 3 लोकांचे राज्य पण अर्जुनाला नकोय. का तर त्याला आपल्याच माणसांना मारायची वेळ असेल, मारावे लागत असेल तर त्याला ते नकोय. श्रोते हो, बऱ्याच वेळेस जीवनात असे होते की आपली जी प्रिय व्यक्ती आहे तिला आपल्याला सोडावे लागते, कारण आपल्याला आपले ध्येय पाहिजे असते. आणि ज्यावेळेस आपण असे करतो त्यावेळेसच आपल्याला आपले ध्येय प्राप्त होते. आपल्या आवडत्या वस्तूला आपण सोडू शकता का? निहत्य धार्त राष्ट्रान्नका प्रीतिस सा जनार्दन पापमेवाश्रये तस्मान् हत्वेतान ततायिनः. अर्जुन पुढे म्हणत आहे श्रोते हो की हे जनार्दन, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून मला काय आनंद भेटणार आहे? यांना मारून मला तर पापच मे भेटेल. शत्रू पक्षात भलेही वाईट लोक का असेना, परंतु ते तर आपलेच आहेत. त्यांना मारून आपल्याला फक्त पापच भेटू शकतं, पुण्य नाही. हे कुरुपुत्रांच्या लालच्याचाच हा परिणाम होता की भाऊ भाऊ समोरासमोर युद्ध करण्यासाठी समोर थांबले होते. श्रोते हो, लालच्यामुळे कोणाचंही कधी चांगले होऊ शकत नाही. महाभारतातही तसे होणारच होते. एका पक्षाला जिंकायचे होते तर दुसऱ्या पक्षाला मरायचे होते. पुढे वळूया. तस्मार्नार्ह्या वयं हन्तु धार्त राष्ट्रांस बांधवान स्वजनं हि कथं हत्वा सुखीन स्याम माधव. काय श्रोते हो, आपल्याला आपल्या परिवारालाच मारून कधी सुख भेटू शकते? त्यामुळेच महाभारताला धर्मयुद्ध म्हटले जाते. ज्यावेळेस धर्म संकट असेल तर आपण काय करणार? अर्जुन विचारत आहे की हे माधव, आपल्याच भावांना मारून, भावांच्या मुलांना मारून आपण योग्य नाही आहेत, कारण आपण कसे सुखी राहू आपल्या बांधवांना मारून? श्रोते हो, ज्यावेळेस आपल्यासमोर अशी परिस्थिती येईल की आपल्याला लालच्यामुळे कधी भांडण होत आहे, बटवारा होत आहे, त्यावेळेस आपण शांत विचार करून आपण अर्जुनाचा विचार करा की सर्वात मोठे युद्ध होऊन आपल्याला काय प्राप्त होणार आहे. यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृत दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुमः कुलक्षय कृतं दोषं प्रपश्य द्विर्जनार्दन. आपला शत्रू कोणत्याही प्रकारचे खालचे पाप
तयार आहे करायला, पण आपण समजतो की जे चुकीचे आहे ते नाही करायला पाहिजे. श्रोते हो, या श्लोकामध्ये अर्जुनाने हीच द्विधा सांगितली आहे की लोक जे आहेत, जे लोभाने द्वेषित आहेत, ते पाप पाहू नाही राहिले. त्यामुळे हे जनार्दन, त्यांच्या नाशातून उत्पन्न होणाऱ्या दोषाला आपण यातून माघार घेण्याचा का विचार करत नाहीत? शत्रू चुकीचे करत आहे, त्याला कळत नाहीये, परंतु आपल्याला तर माहीत आहे. त्यामुळे आपण समजूतदारपणाच्या नात्याने आपण माघार घेण्याचा विचार करायला नाही पाहिजे का? आणि आपण युद्धातून मागे सरकलो तर त्यासाठी आपली हार स्वीकार आपल्याला करावी लागेल. आपण तयार आहोत का श्रोते हो? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्म सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नं धर्मो विभवत्युतः. जिथे परिवार संपत आहे, नष्ट होत आहे, तिथे काहीच वाचू शकत नाही. कुळाचा नाश होणे म्हणजेच सर्व संपून जाणे. अशा स्थितीत अर्जुन अडकलेला आहे. तो म्हणत आहे की कुळाच्या नाशाने सनातन कुळधर्म नष्ट होत आहे आणि धर्माचा नाश होऊन गेल्यावर संपूर्ण कुळात पाप पसरून जाते. अर्जुन जे म्हणण्याचा प्रयत्न करत आहे की जेव्हा परिवार नष्ट होतो तेव्हा धर्म नष्ट होतो आणि धर्माच्या नष्टाने संपूर्ण परिवार पापयुक्त होते. परिवारच आहे जो आपल्याला आपल्या गुणांनी आदर्शांशी जोडून ठेवतो आणि त्याच्या संपण्याने समाजात पाप वाढू लागते. श्रोते हो, आपल्याला जर वाटत असेल की आपण आपल्याला पाहू शकता आजूबाजूला जिथे आपल्या परिवाराचा सन्मान नाही तिथे कोणत्याच गोष्टीचा सन्मान नसतो आणि समाज नाशाच्या दृष्टीने नाशाकडे वाटचाल करू लागतो. अधर्माभिवात कृष्णं प्रदुष्यन्ति कुलश्रियः श्रीषु दृष्टासु वाष्णेय जायते वर्णसंकर. परिवाराचे हित त्याच्या घरातील परिवाराच्या स्त्रीवर निर्भर करते. जर एखादे घर तयार होते तर ते स्त्रीच्या उपस्थितीत होते. ज्या घरात स्त्री नाही त्या घराचे भविष्य नाही. आणि ह्या स्त्रिया दूषित करप्ट जर झाल्या तर त्याचा काय प्रभाव पडेल? त्यावेळेस अर्जुन म्हणतात की हे कृष्ण, पापाच्या अधिक वाढल्याने कुळाच्या स्त्रिया अत्यंत दोषित होतील आणि स्त्रियांच्या दोषित होण्याने वर्णसंकर उत्पन्न होतो. संकरो नरकायेव कुलज्ञानं कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रिया. वर्णसंकरचा इथे अर्थ आहे की वर्ण, जिथे वर्ण आणि संकर म्हणजेच आपल्याला चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या मेळाने जेव्हा पुत्र निर्माण होते तेव्हा तिथे सर्व नष्ट होते. त्यामुळे समाजाचे नियम फार विचारपूर्वक बनवलेले आहेत आणि काही हजारो वर्षांपासूनचे जे विचार आहेत त्यांना आपण तोडले नाही पाहिजे. अर्जुन ह्याच गोष्टीचे इथे वर्णन करत आहे की हे कृष्ण, वर्ण संकर कुलघातियों के लिए तो होता है. म्हणजेच श्राद्ध आणि तर्पण वंचित पितृलोक अधोगतीला प्राप्त होतात. श्रोते हो, पुढे वळूया. दोषैरेते कुलज्ञान वर्णसंकरकारके उत्साद्यन्ते जाति धर्मः कुलधर्माश्च शाश्वतः. अर्जुनने पुढे म्हटले की या वर्णसंकरकारक जे दोष आहेत यामुळे हे जाती धर्म आपले नष्ट होतात. जिथे वर्णसंकर असतो तिथे धर्माचा नाश निश्चित आहे. वर्णसंकरामुळेच जसे की अर्जुनाने सांगितले की कुळधर्माचा नाश होतो आणि जाती धर्माचा देखील नाश निश्चित आहे. जेव्हा कोणी आपल्या धर्माचे पालन करत नाही, आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, तेव्हा समाज
मनमानी करून काही नियम मानणार नाही तर समाज तो समाज कसला? समाज तर नावच आहे कायदे कानून, जिथे सर्वजण सन्मानाने निर्भय एकत्र राहू शकतात. उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. हे जनार्दन, हे कृष्ण, ज्यांचा कुलधर्म नष्ट झाला आहे अशा माणसांचा अनिश्चित म्हणजे अनियमित काळापर्यंत नरकामध्ये वास असतो. आपण असे ऐकले आहे की श्रोते हो, ज्या कुळाचा नाश होतो असे मानले जाते की तिथे त्याचे सर्वजण नरकातच राहणार. त्यामुळे कुळाचे रक्षण करणे फार मोठी गोष्ट मानली गेली आहे. अर्जुन नाही तर इथं आपणच ऐकत आलेलो आहोत की जो कुळाचा सन्मान करत नाही तो डायरेक्ट नरकामध्ये जातो. इथे आपण असे देखील म्हणू शकतो की जिथे धर्म होत नाही ती जागा अप्रत्यक्षरित्या नरक तिथे बनून जाते. श्रोते हो, आपण असे बऱ्याच ठिकाणी सध्याच्या काळात देखील पाहू शकतो. पुढे वळूया श्रोते हो. अहो बत महत् पापम कर्तु व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यतः. अर्जुन पुढे स्वतःलाच दोष देत आहे, शोक करत आहे की आपण बुद्धिमान असून देखील पाप करण्यास आपण तयार झालो आहोत फक्त लोभापायी. श्रोते हो, दुर्योधन जसा आहे त्याने जो निर्णय घेतला तो चुकीचा जरी असला तरी अर्जुन हुशार आहे. दुश्मनाला तर अबुद्धिहीनला पाप माफ केले जाऊ शकते, परंतु बुद्धिमानाचे काय? त्याला माफी भेटणार? अर्जुनाला वाटत आहे की नाही मिळणार मला माफी, कारण मी बुद्धिमान असून देखील जर चुकीचे कार्य करत आहे तर नाही. यदि माम प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपानयम धार्तराष्ट्रारणेम हन्यम युत्सम्मे क्षेमतरम भवेत. डोळे बंद करून आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीविषयी विचार करा, जे तुमची आहे, ज्याच्या बरोबर तुम्ही खेळले आहात लहानपणी. तो मग मोठा असो वा छोटा, आपण त्याला मारू शकता? त्यापेक्षा तुम्हाला असे वाटेल की आपण समोरच्याच्या हातून आपण मेलेलो चालोल. श्रोते हो, अर्जुन इथे तेच म्हणत आहे की भगवान कृष्णांना की माझे जे आहे, ज्यांच्याबरोबर मी खेळलो, भावांबरोबर मी जे लहानपण खेळलो आहे, त्यांच्या हातून मी मेलो तरी ते मला कल्याणकारकच आहे. संजय उवाच एव मुक्तार्जुनः संख्ये रथोपस्थः उपाविशत विसृजं शरश चापं शोकसंविग्रमानसः. संजय सांगत आहे पुढे की हे धृतराष्ट्र रणभूमीमध्ये कुरुक्षेत्रावर अर्जुन दुःखी होऊन त्याने गांडीव धनुष्य टाकले आहे आणि पश्चाताप करत आहे. श्रोते हो, हा होता अध्याय पहिला गीतेचा अर्जुन विषाद योग. त्यामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये शंका येत आहेत, त्याच्या मनात दुःख होत आहे आणि ह्याच गोष्टी आपल्या समोर अध्यायातून येत आहेत की श्रोते हो, पुढील अध्यायात श्रीकृष्ण पुढील अध्यायात अर्जुनाचे प्रत्येक शंकेचे दुःखाचे उत्तर देत आहे. तेच आपण पुढील अध्यायात नक्की ऐकूया. श्रोते हो, हाच होता भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, जो आपल्यापर्यंत पोहोचवला आहे मराठी भक्ती चॅनलने. अगदी साध्या सोप्या भाषेत हा बनवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पुढील अध्यायात आपली भेट होईल. तोपर्यंत परवानगी द्या. जय श्री कृष्ण.